गुन्हे शाखेची धडक कारवाई, बनावट देशी दारू अड्ड्यावर छापा, 10 लाखांचा मुद्देमाल जप्त। जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती व विक्री विरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत म्हसावत पोलिसांनी मोठी कारवाई करत बनावट देशी दारू निर्मितीच्या अड्ड्यावर छापा टाकला। या कारवाईत मानवी आरोग्यास अपायकारक स्पिरिटपासून तयार केली जाणारी बनावट देशी दारू, वाहन व इतर साहित्य असा एकूण 10,17,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार म्हसावत परिसरात अवैधरित्या देशी दारू तयार केली जात असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी नियोजनबद्ध कारवाई करत संबंधित ठिकाणी छापा टाकला। छाप्यामध्ये टँगो पंच या बनावट देशी दारूचे 39 बॉक्स, सुमारे 150 लिटर स्पिरिट, दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे लोखंडी मशीन, रिकाम्या बाटल्या, बूज तसेच एक बोलेरो वाहन जप्त करण्यात आले। या प्रकरणी लक्ष्मण हात्या पाडवी, राहणार धनाजे, कारभारीपाडा, तालुका धडगाव, जिल्हा नंदुरबार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। म्हसावत पोलीस ठाण्यात गुन्हे रजिस्टर नंबर 229/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 123 तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे कलम 65E अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। विशेष बाब म्हणजे या कारवाई दरम्यान घटनास्थळी पुरावे संकलित करण्यासाठी ई-साक्ष्य प्रणालीचा वापर करण्यात आला। त्यामुळे तपास प्रक्रियेला अधिक बळ मिळणार असल्याचे पोलिसांनी सांगितले। ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ, मुकेश पवार, पोलीस अंमलदार मुकेश तावडे, सुनील येलवे, दिनेश चित्ते, जितेंद्र पाडवी, विशाल नागरे, पुरुषोत्तम सोनार, चेतन साळवे, विनोद पाटील, मनोज महाजन आणि अभय राजपूत यांच्या पथकाने पार पाडली। या धडक कारवाईमुळे अवैध मद्यनिर्मिती व विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा अवैध व्यवसायाविरोधात कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिलाय। वीरेंद्र गिरासे, तापी परिसर न्यूज, नंदुरबार।